निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय राणे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. मला या गोष्टीची जाणीव आहे की हा कार्यक्रम सुरू होण्यामध्ये थोडा उशीर झाला आणि आता आज लग्न समारंभाचे दिवस असले तरी आपल्या सगळ्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की या जिल्हा परिषदेमध्ये जसा आमच्या वायगंटकरजींनी उल्लेख केला की विक्रमी मतदान हे सन्माननीय राणे साहेबांना नक्की होईल असा ठाम विश्वास मला आहे. बाजूने उन्हाचे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णतेची लाट आहे आणि तरी सन्माननीय राणे साहेब आपल्या पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. हा लोकसभा पूर्ण मतदारसंघ हा काय लहान नाही. आपल्याला वाटतं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची दमछाक होते. आम्ही जेव्हा विधानसभा लढवतो तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावामध्ये मी कसा पोहोचू हा प्रश्न माझ्यासमोर असतो. पण आज सन्माननीय राणे साहेब पत्रकारांनी थोडं जरा लोकांना संधी द्या. या पूर्ण मतदारसंघामध्ये राणे साहेबांनी जो काही एकंदरीत निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघापर्यंत पोहोचून लोकांपर्यंत संवाद करण्याचा प्रयत्न राणे साहेब करतायत. म्हणून थोडा उशीर झाला असला तरी थोडा रजिस्टर पाहिजे, थोडा जरा उशीर झाला असला तरी तुम्ही सगळेजण आमच्या हक्काचे लोक आहेत. आपण अधिकारवाणीने तुमच्याशी बोलू शकतो आम्ही आणि सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या पूर्ण भागाचा विकास हा 1990 पासून सातत्याने होतोय. म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या लोकांसमोर येतो, बोलतो. मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा पुढे उभं राहतील तेव्हा थांबलेले सगळे तास त्यांना बघितल्यानंतर तुमचे दूर होतील म्हणून मला ठाम विश्वास आहे. बांधव हे अधिकार आमचे तुमच्यावर आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने आपल्याकडे येतो, बोलतो, आपली कामं करतो. आज मंचावर उपस्थित असलेले सगळे निवडून गेलेले सरपंच हे काही महिन्या अगोदर जेव्हा ग्रामपंचायती निवडणुका झाल्या तेव्हा ह्या विभागातल्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती आणि सरपंच हे राणे साहेबांच्या विचाराचे निवडून आले. याबद्दल मी लोकांना मनापासून आभार मानतो. म्हणजे एखाद्या जनतेला माहिती आहे की राणे साहेब विकास कसा करू शकतात आणि आयुष्यामध्ये परिवर्तन कसं करू शकतात. आणि हे जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडचे आहे, निवडणुकीच्या पलीकडचं हक्काचं नातं आहे. आणि या हक्काच्या नात्यामुळे जेव्हा आम्ही आपल्याशी बोलतो, काय अपेक्षा व्यक्त करतो, तेव्हा आमच्यातले काही जे विरोधक आहेत ना ते लगेच आमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून किंवा माहिती देतात तर बघा नितेश राणे लोकप्रतिनिधी असून आपल्या मतदारांना धमकवतात, मतदारांची भाषा कशी वापरतात आणि मग सगळीकडे आपल्या पद्धतीने ब्रेकिंग न्यूज सुरू. पण कदाचित माझ्या विरोधकांना, आमच्या शुभचिंतकांना माहित नाही की आमच्या आणि ह्या जनतेबद्दल नातं काय. जेव्हा ते कधीतरी अडचणीमध्ये जनतेच्या समोर येत नाही, या नांदगाव असेल ते असो, कुठल्याही या गावामध्ये रात्री बेरात्री कुठलीही अडचण आली, कुठलंही संकट आलं, तेव्हा त्यांना माहिती आहे की कोणाचा कार्यकर्ता त्यांना त्यांच्या बाजूने उभा राहतो हे माझ्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहित असल्यामुळे माझा अधिकार तुमच्या सगळ्यांवर आहे. आणि त्या अधिकार अशा नात्यामुळे मी हक्काने बोलणार. आता मी एकदम साधेपणाने बोललो तर ह्यांना वाटेल की नितेश राणेंना कोणतरी डुप्लिकेट आणलंय. आमचा आमदार तर आमच्याशी बोलत नाही, असा हक्काने बोलतो. आता मी नांदगावच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या इथे नांदगाव जिल्ह्यावर आपल्या प्रचाराच्या निमित्ताने आलो आणि बोललो की आम्हाला विकास आम्ही करतो ना, मतदान आम्हालाच झाला पाहिजे, बरोबर ना राज्यात बोललो की नाही. लगेच सगळीकडे हे काय धमकवण्याचे प्रकार आमचे आले.
सगळे संपलेले तुटलेले आमचे विरोधक सभा घ्यायला लागले त्यांनी प्रचार टीका करतात आमच्यावर. पण काही असो कितीही त्यांना बोलू दे, मला विश्वास आहे माझ्या जनतेला माहिती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून नितेश राणेंनी आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे. ते राणे साहेबांनी आमच्यासाठी काय केलं आणि काय करू शकतात हे माझ्या जनतेला माहित असल्यामुळे माझ्या विरोधकांनी कितीही टीका केली तर निकालामध्ये त्या कधीच गोष्टी दिसत नाही. नांदगाव बिंदगाव त्या निवडणुकीमध्ये एवढं जमजम पचाडलं, एवढा विरोध केला, काय व्हिडिओ काय दाखवले, टीका व्हॉट्सअपवर मेसेज काय पाठवले, तरी पण भाई मोरत तर एवढ्या मोठ्या फरकाने सरपंच म्हणून तिथे बसवला. 11 मधून 9 सदस्य राणे साहेबांच्या विचाराचे आज तिथे काम करतायत आणि नुसतं काम करतात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम तिथे या निमित्ताने करतात. आज असं सरपंचांनी काही आठवड्या अगोदर आपल्याकडे प्रवेश केला, काम केला विचार काय किती वर्षा उभाटामध्ये होते, काय झालं नाही, विकासाची नुसती आश्वासनं द्यायची. त्या खासदार नावाच्या विनायक राऊतांच्या नावात फक्त राष्ट्रीय निवेदन द्यायचं. खासदारांनी विनायक राऊतांनी खासदार म्हणून एकही काम त्यांचं केलं नाही. आमचं 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार आलं आणि आपण जवळपास किती 45 लाखाचा रस्ता आपण त्या निमित्ताने तिथे भूमिपूजन केल्याने काम करून आता गावागावामध्ये तुम्ही फक्त काम बघा. जे अपेक्षा तुम्ही मतदार म्हणून आमच्याकडून व्यक्त केल्या ते सगळे अपेक्षा आम्ही लोकांनी आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहोत. कुठलं काही काम ठेवलेलं नाही. म्हणून राणे साहेबांना एकदा चिंता वाटत होती की तिथे दिसत होतं आपण वेळेत पोहोचलं पाहिजे. मी त्याला म्हणून चिंता करू नका, आपले मतदार आहेत, आपल्या हक्काचे मतदार आहेत, आपल्या हक्काचे कुटुंबातले सदस्य आहेत. तुम्ही एकदा समोर दिसला तर सगळं काय विसरून आपल्याला मतदान करतील. एवढं प्रेम नांदगाव किंवा आपल्या हायवेचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा कुठे होतो आमचे खासदार किंवा त्यांचे जे काही सहकारी कुठे होते. छोट्या छोट्या विषयावर आम्ही सकाळी असो संध्याकाळी असो हायवेच्या अधिकाऱ्यांकडे बरोबर घेऊन आम्ही या रस्त्यावर जाऊन उभं राहायचो. लोकांना साईडपट्टी पाहिजे, लोकांना तिथे दुसरी काय सुविधा पाहिजे. जेव्हा जेव्हा लोकांनी हात मारली तेव्हा तेव्हा हायवेचे अधिकारी इथे येऊन आम्ही उभं केलेला आहे आणि काम करून घेतलेलं आहे. कोणीही त्याच्यावर प्रश्न विचारून दाखवावं अशा पद्धतीचं काम दाखवल्यानंतर म्हणून आम्ही हक्काने सांगतो की ह्या विभागातलं 90% मतदान हे राणे साहेबांच्या बाजूने उभं राहिलंच पाहिजे. एवढा विश्वास राणे साहेबांना दिलं. शेवटी काम केल्यानंतर आम्ही आलो. आम्ही काही नुसतं ठेवून मतदान मागत नाही. आणि हे जे काही खासदार म्हणून तुमच्या समोर येतील मत मागण्याच्या उभाटाच्या नावाने मतदान मागतील महाविकास आघाडीचे नाव, त्याला विचारावं आमच्या ह्या जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी नेमकं काय केलं. आमच्या कारखाने विभाग इथे मायनिंगचे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आमचे तरुण आणि सगळेजण एकत्र म्हणून तिथे व्यवसाय करतात. त्यांना विचारा मला या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी इकडचा लोकप्रतिनिधी आमदार असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकला नाही. असा आधार आम्ही असा आधार दिलेला. म्हणून बांधवांना तुम्हाला सांगतो की हे तर फक्त तुम्ही नितेश राणेंच्या नावाने 10 वर्षाचं फक्त ट्रेलर पाहिलं. आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलं, त्यांचे विचार घेऊन आम्ही समाजामध्ये वावरतो. ते सन्मान्य राणे साहेब आता आपल्याला खासदार करून आपल्याला निवडून द्यायचे. म्हणजे नितेश राणे अगर एवढं काम करू शकतो तर राणे साहेब अगर आपले उद्या खासदार जे आपल्या आशीर्वादाने बनणारच तर उद्या आपले खासदार बनले तर विचार करा फक्त किती जलगतीने सुटतील. तुम्ही फक्त तुमच्या प्रश्न नजरेसमोर आला तर फक्त प्रश्न सोडवण्याचा सगळ्याचं सगळं ताकद राणे साहेबांच्या इथे आहे. कुठलाही अधिकारी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. दिल्लीद्वारे कुठलाही प्रश्न असेल तुम्हाला माहिती आहे, हायवेचे प्रश्न आपले असतात, जलजीवन मिशनचे प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न आता केंद्र सरकारचे आहेत. जलजीवन मिशन सारखी एक चांगली योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली. काही अडचणी आहे, काही विलंब याच्यामध्ये झालाय. पण 4 जून नंतर राणे साहेब आपले खासदार बनल्यानंतर आणि राणे साहेब तर नुसतं खासदार बनणार नाही तर परत एकदा केंद्रीय मंत्री बनल्यानंतर हे सगळे प्रश्न सोडवतील. आज जसं तुम्ही माझ्या मतदारसंघाचे मतदार म्हणून इथे बसलात 4 जून नंतर
मतदार म्हणून जेव्हा तुम्ही इथे बसला असाल तर मी तुम्हाला विश्वास देतो एकही प्रश्न तुमचा राहणार नाही एवढा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणून जाता एवढीच विनंती केली हक्काने सांगा. नाही तर परत धमकी मिळून की हा विषय हा आमच्या पत्रकारांना त्याला कधीतरी बाजूला घ्या हो तुम्ही किंवा आमच्या विरोधकांना जरा समजू आपल्याला सांगा अरे तुम्ही आमच्या आणि आमच्या आमदारांचे नातं समज तुम्हाला माहित नाही ते उगाच आपलं काय सध्या तरी बातम्या दिवसभर चालवल्या पाहिजेत ना. आणि मग आमच्या विरोधकांना आमच्याकडे बातमी मिळाली तर लगेच विरोधकांना तुम्हाला काय वाटतं असं केलं तर दिवस निघाला त्रास होतो. त्यामुळे थोडं वातावरण खराब होतं पण काही पण फरक आमच्या आणि आमच्या मतदारांमध्ये पडू शकतच नाही. कारण त्यांना मतदारांनाही माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 4 जून झाल्यानंतर हे सगळे आपल्या आपल्या पद्धतीने मुंबईला निघून जातील आपल्या आपल्या गावात निघून जातील. 5 जूनला तुमच्यासाठी नितेश राणे आणि राणे साहेब तिथे उपस्थित असतील हे म्हणून आपल्याला विनंती आहे. राणे साहेब आता आपल्याला भेटायसाठी आले यानंतर थेट 7 मेला तुम्हाला आपल्याला मतदान करायचं मध्ये येण्याची गरज नाही. बरोबर आहे की नाही. परत पण देण्याची गरज आहे का हात वरती करून सांगा राणे साहेबांना काय गरज नाही येण्याची. आपल्याला झाडून 99% मतदान तिथे राणे साहेबांच्या कमळ चिन्हाच्या बाजूने करून घ्यायचंय आणि निर्धार करून या निमित्ताने ते निघायचंय. आणि नंतर 4 जून नंतर मी परत आहे तुमच्या समोर आहे आणि परत सांगतो सगळ्या सरपंचांना सांगतो सगळे सरपंच आपले आहेत एक पण नाही वाटत सगळ्या सरपंचांना सांगतो परत सांगतो ते नाही शोधत नक्की कारण तेवढी निधी दिलेली आहे मोजून दिलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येकाच्या किती किती मतदान मिळालं ना त्याची आपल्याकडे आहे. मी एबीसी करणार ए म्हणजे त्यांनी आम्हाला त्याच्या एवढे मतदान दिलं तर त्याला आम्ही 100% निधी द्यायला. त्यांनी आम्हाला 70% दिलं तर 70% यादीतली काम घेतले राहणार आणि एकदमच कमी मतदान गावामध्ये झालं तर मग ते निवेदन कधी बघायचं हे मी ठरवलं. म्हणून आता सरपंचांनी ठरवावं की कुठल्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे. एवढा अधिकार माझ्या तुमच्या लोकांवर आहे आणि असं मतदान या निमित्ताने झालंच पाहिजे. कोणी काही बोलून दे कुठलेही व्हिडिओ करून दे काही ते फरक पडत नाही. आमच्या इकडचा मुस्लिम समाज हा 100% आमच्या राणे साहेबांबरोबर इथे आहे. बरोबर आहे की नाही. काही तिथे राहत नाही कितीही प्रयत्न करून दे काय होत नाही आमच्या इथे. ते फक्त मीडिया पुरतीच बातमी असते ती बातमी लोक वाचतात मनोरंजन करतात आणि विसरून जातात. आमच्या इथे काय फरक पडत नाही. या निमित्ताने परत एकदा विनंती करेन की येणाऱ्या 7 मेला त्याचबरोबर आज आणि उद्या हे आवर्जून सांगेन जे ज्येष्ठ मंडळी आहेत जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही असे अपंगत्व आलेले काही व्यक्ती असतील त्याची यादी आमच्याकडे आहे. कार्यकर्त्यांनी संबंधित सरपंचांनी त्यांना मतदान केंद्रातून घेऊन जाण्याचं काम या आज आणि उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. हे सगळं जे मतदान आहे ते कमळ चिन्हाच्याच बाजूने झालं पाहिजे ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी एवढी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.